गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज माझी मोठी फसवणूक झाली बरं का. कसं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आज सकाळी कारल्याची भाजी करायची असं ठरलं, म्हणून मी इथे कारली घेतली आणि ती स्वच्छ धुवून चिरून घेतली. त्यातल्या बिया काढून टाकल्या. 1 चमचा मीठ आणि पाणी घालून ती स्वच्छ चोळून घेतली, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होईल. पण शेवटी ते कारलंच आहे ना, तुपात तळलं किंवा साखरेत घोळलं तरी त्याचा कडवटपणा कमी होत नाही. परंतु तरी त्यातल्या त्यात मी प्रयत्न करायचा म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे, लिंबू घातलेलं आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये हे आता छान शिजवून घेणार आहे बरं का. आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे बरं का. जर दुःख असेल ना तरच सुखाची किंमत कळते, पण प्रत्येक वेळेला जर सुख मिळत गेलं ना तर आपल्याला त्याची किंमत उरत नाही. म्हणूनच इथे मी गॅसवरती छान कारली शिजायला ठेवून दिलेले आहेत. 80% कारली शिजली ना की मग त्यातलं पाणी उपसून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग उपसून घेतलेलं आहे पाणी आणि मग निथळून घ्यायचं आहे आपल्याला. ते छान निथळल्यावरती तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की 80% कारली मी शिजवून घेतली, जेणेकरून ती अशी पटकन तुटतील. आणि त्यानंतर मग ह्याला फोडणी घालायची आहे गॅसवरती आता आपल्याला. तर मी इथे फोडणीमध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद सगळं घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शिजलेली कारली टाकून छान मीठ, तिखट आणि आपला जो गोडा मसाला आहे तो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि छान अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे. तर तुम्हाला मसाला घालायचा नसेल तरी मसाला स्किप केला तरी सुद्धा चालेल. तर इथे छान अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकलेला आहे. मी इथे लिंबू घालणार नाही आहे, कारण ऑलरेडी आपण लिंबू घालूनच कारली शिजवून घेतलेली होती. मग त्यानंतर मंद आचेवरती एक 5 ते 10 मिनटं ही भाजी शिजायला ठेवून दिलेली आहे. तर फसवणूक कशी झाली ते पण सांगते बरं का. काल मी मार्टला गेल्यावरती बाय वन गेट वनचा हा कोरियन फेशियल शीट मास्क घेतला, ज्याच्यावरती बाय वन गेट वन असं म्हणाले होते, परंतु तो काही त्यांनी दिलाच नाही. मला सेपरेट खरेदी करावी लागले. ते कसं तेही सांगते. तर इथे कारल्याची भाजीसुद्धा माझी तयार होती आणि नंतरनं मग मी सकाळचा चहा, म्हणजे जो 11 वाजता झाला माझा खरं तर, चहा एन्जॉय केला आणि नंतर म्हटलं की आता चला बघूया आपण हा फेस शीट मास्क लावून बघूया. तर त्यासाठी चेहरा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि हा मास्क लावला. खरं तर मी हे पहिल्यांदाच ट्राय करते आहे. तर नंतरनं मला मार्केटमधून जी मी फुलं आणली होती 30 रुपयाला 100 ग्रॅम, त्या फुलांचा गजरासुद्धा बनवायचा होता. मला गजरा खूप आवडतो, म्हणून मी गजरा बनवायला आता सुई आणि दोरासुद्धा घेऊन बसले की जेणेकरून आपला फेस शीट मास्क कंप्लीट होईपर्यंत आपला गजरा पण होईल. तर 10 ते 15 मिनिटांनी जेव्हा चेहरा धुतला ना, मला खूप आश्चर्यकारक रिझल्ट बघायला मिळाले. चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन तर कमी झालंच होतं आणि चेहरा छान हायड्रेटसुद्धा झाला होता. आणि इकडे माझा अर्धा गजरा बनवून सुद्धा तयार होता. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.